व्यासपीठावर उपस्थित असलेल्या विधान परिषदेच्या उपसभापती आदरणीय नीलमताई, ज्यांनी खास करून मला या कार्यक्रमाला बोलवलं ते माझे मित्र आनंदजी गोयल, शिवसेनेचे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे, अजय बापू भोसले, आबासाहेब बागुल, या विभागाचे लोकप्रिय नगरसेवक अनिलजी टिंगरे, श्वेताताई चव्हाण, एकनाथजी खेडेकर सर, गलांडेताई, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, तसं बघायला गेलं तर आनंदजी गोयल आणि माझी ओळख ही 2014 मध्ये झाली. 2014 पासून आतापर्यंत पक्ष याच्या पलीकडे जाऊन त्यांनी मैत्री जपली हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. पुन्हा एकदा आनंदजी आमच्यासोबत आले पक्ष म्हणून, पण आमच्याबरोबर नसताना देखील पक्षापेक्षा संबंध महत्त्वाचे आहेत आणि ते संबंध जपणारा एक मित्र म्हणून आनंद गोयलच्या कार्यक्रमाला अक्षय तृतीया असताना आणि माझ्या मतदारसंघामध्ये कार्यक्रम असताना देखील मी उपस्थित राहिलो. त्यांनी ज्यावेळी मला निमंत्रण दिलं की मॉलचं उद्घाटन करायचं आहे, खरं तर माझ्या राजकीय जीवनामध्ये पहिल्यांदा मी मॉलचं उद्घाटन करतोय आणि पहिल्या मॉलचं उद्घाटन करण्याची संधी राजकारणात मला आनंद गोयलने दिली, त्याबद्दल देखील मी त्यांना धन्यवाद देतो. थोडंफार मी माहिती घेतली की किती चौरस मीटरमध्ये हा मॉल आहे, त्याच्यामध्ये किती बँकवेट आहेत, त्याच्यामध्ये किती खर्च झाला आहे, त्याच्यावर मी काय बोलणार नाही किती खर्च झाला आहे. पण लोहगावमध्ये देखील पुणे शहरासारख्या सगळ्या सुविधा असल्या पाहिजेत ही भूमिका आनंदजींनी घेतली आणि एक फार मोठं धाडस त्यांनी इथं केलं. त्या धाडसाला आपण सगळ्यांनी मिळून दाद दिली पाहिजे. आणि मगाशी ताई यायच्या अगोदर माझा सत्कार झाला आणि अक्षय तृतीयेच्या निमित्तानं त्यांनी मला बालाजीची मूर्ती भेट दिली. त्याच्यामुळे कोणाला नक्की काय द्यायचं हे देखील आनंदजींना चांगलं माहिती आहे आणि म्हणून मी त्यांच्या व्यवसायाच्या दृष्टीनं त्यांना शुभेच्छा देतो. आज आपण ईशान नावाच्या मॉलनं पुण्यामध्ये पहिली सुरुवात केली ना आनंदजी. असे तुमचे अनेक मॉल पुण्यामध्ये, मुंबईमध्ये आणि देशाच्या मेट्रो सिटीमध्ये उभे राहावेत ही अक्षय तृतीयेच्या निमित्तानं मी मनपूर्वक तुम्हाला शुभेच्छा देतो. आपल्याला देखील अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा देतो. आपल्याला देखील तुमच्या मनातली इच्छा पूर्ण हो ही देखील शुभेच्छा देत असताना आपल्याला देखील सगळ्यांना चांगलं आरोग्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा आनंदजी गोयल, त्यांचं कुटुंब, त्यांचे सर्व सहकारी यांचं मनापासून कौतुक करतो, त्यांच्या धाडसाला दाद देतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.